त्याच्यासोबत युद्धाचा अभ्यास केला जातोय, वेगवेगळी क्षेपणास्त्र जे आहेत त्याची चाचणी केली जाते. मला आपल्या प्रधानमंत्र्यांच्या सध्याचा जो वावर आहे, आपले आदरणीय प्रधानमंत्री मोदी, ज्या देशात युद्धाची तयारी असते तो प्रधानमंत्री राजधानीतून बाहेर टंगळमंगळ करायला फिरत नाही, बरं का. आता काश्मीरात एवढ्या मोठं हत्याकांड झालं, आमचे प्रधानमंत्री बिहारला प्रचाराला गेले, इतकं मोठं हत्याकांड झालं, पाकिस्तानला धडा शिकवू वगैरे बोलले. परवा मुंबईत आले, 9 तास नटनट्यांबरोबर राहिले. बॉलिवूड फिल्म स्टार्स, फिल्म ऍक्ट्रेस, 9 तास देशाचे प्रधानमंत्री, युद्धाची देशात चर्चा चालू आहे आणि 9 तास प्रधानमंत्री आमचे. त्यानंतर काल तुम्ही बघा व्हिडिओ आले, सन्माननीय गौतम भाई अडाणी यांचा एका बंदराच्या उद्घाटनाला गेले, त्यांना मिठ्या मारल्या. आणखीन एका कार्यक्रमामध्ये आंध्रचे नेते, डेप्युटी सीएम पवन कल्याण यांच्याबरोबर हास्य विनोद करतायत. मी त्यांचा एकंदरीतच प्रधानमंत्र्यांकडे पाहता, त्यांचा चेहरा पाहता, त्यांचं एकंदरीत वर्तणूक पाहता, वर्तन पाहता, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे काय युद्धाचं काय, आपल्याला युद्ध करायचं आहे, पाकिस्तानला धडा शिकवायचा वगैरे काय दिसत नाही. खुशमिजाज अवस्थेमध्ये आहेत. आम्ही चिंतेमध्ये आहोत की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा, की पाकिस्तानशी युद्ध कसं करायचं. विमानं वगैरे उडतायत, प्रॅक्टिस चालू आहे विमान उडवायची. आता मी काय डिफेन्स मधले एक्सपर्ट नाही, युद्ध सराव हा सदैव सुरू असतो. ज्या देशाला पाकिस्तान सारखा किंवा चीन सारखा एक दुश्मन शेजारी लाभलेला आहे, तिथे युद्ध सराव हा ऐन वेळेस होत नाही, हा सुरूच असतो, एक प्रोसेस आहे. त्याच्यावर मी त्याच्यावर टीका, तो डिफेन्सचा विषय. पण प्रधानमंत्री किंवा एकंदरीत सरकारचं वर्तन पाहता त्यांच्या चेहऱ्यावरती मला ते युद्धाला सामोरं जात आहेत असं वाटत नाही. फक्त मीडियामध्ये बातम्या येत आहेत, त्यांनी युद्ध सुरू केलंय, मीडियातून विशेषतः राष्ट्रीय मीडियाने युद्ध सुरू केलंय, बॉम्ब टाकलेले आहेत पाकिस्तानवर, पाकिस्तानचे राज्यकर्ते पळून गेलेले आहेत, भूमिगत झालेले आहेत वगैरे, हे युद्ध सुरू आहे. पण मोदीने अद्याप युद्ध सुरू केलं नाही. त्यांची आता काय मानसिकता आहे पाहावं लागेल. सर, विरोधी पक्षांचं जे आक्रमकता आहे किंवा युद्ध जो आहे तो देशाला परवडणारा आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबातले काही लोक गमावले ना, असं आम्ही कुठे म्हणतो. मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा. युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली की त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत, काय देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातल्या फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलंय? 27 जणांचं जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा आहेत. ते काय चुनचुनके मारू करतात. आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला. तुम्ही विरोधी पक्ष नाही, तुम्ही पण विरोधात आहात. मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय. सर्वपक्षीय बैठकीत सुद्धा मांडली.
आम्ही गांडू नाही. हा देश महत्वाचा आहे. या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील, चुन चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतायत, काय की नाही काय दुःख चेहऱ्यावर. 27 जणांचं दुःख किती मोठं आहे. साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो, अर्धा झेंडा अर्धा. परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करतो. आपल्याकडे काय आहे? दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये, तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात नटनबरोबर, नंतर गौतम अडाणी बरोबर चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हास्य विनोदामध्ये अडकलेले आहे. काय दुखवटा, राष्ट्रीय शोक. सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही? ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकीर दिसू द्या. कोणाच्याही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला नाही. या देशाचं दुर्दैव.